ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत मुळेगाव तांडा व मोहोळकर तांडा येथील शिलाई केंद्रांना 26 अत्याधुनिक शिलाई मशीनचं वाटप. सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात चौकशी अवैध गावठी हातभट्टी दारू गाळणाऱ्या इसम व त्यांना मदत करणाऱ्या महिलांना अवैध गावठी दारूच्या व्यवसायातून परावृत्त करून त्यांचेकरिता स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना इतर व्यवसाय सुरू करण्याकरिता उपाययोजना राबवून चौकशी अवैध हातभट्टी दारू व्यवसायाकडे आकर्षित होऊ नये याकरिता माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस दल प्रयत्न करीत आहेत. त्या अनुषंगाने मुळेगाव व मोहोळकर तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेणे करिता त्यांना शिलाईचा व्यवसाय सुरू करून देण्यात आला आहे. महिलांना शिलाई केंद्रासाठी आणखी शिलाई मशीनची आवश्यकता असल्याने तेथील महिलांनी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडे शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांना शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या हस्ते दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी मुळेगाव तांडा व मोहोळकर तांडा येथील शिलाई केंद्रांना 26 अत्याधुनिक शिलाई मशीनचं वाटप करण्यात आले. सदरवेळी श्री प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, संकेत देवळेकर उपविभागीय अधिकारी सोलापूर ग्रामीण विभाग, राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व बोरामणी दूर क्षेत्राकडील पोलीस अंमलदार उपस्थित होते. अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक, संकेत देवळकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभागीय सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याकरिता संजय जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण, राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी प्रयत्न केले आहेत.